नमस्कार, मी दमयंती. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. आज आपण 1 किलो मटन बिर्याणी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर घरामध्ये जास्त लोकांसाठी किंवा एखाद्या वेळेस पाहुणे आल्यास जास्त प्रमाणात मटन बिर्याणी कशी बनवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 किलो मटन बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी 1 किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर हा तांदूळ जो आहे तो आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे मी मोठा बासमती जो तांदूळ असतो तो घेतला आहे. तो 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि नंतर ह्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालून कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी हा तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचा. तर बिर्याणी बनवताना सर्वप्रथम तांदूळ भिजत घालायचा. आता हा झाकून बाजूला ठेवू आणि आपण बिर्याणीमध्ये घालण्यासाठी कांदा तळून घेऊ. तर इथे माझ्याकडे साठवणीचा वाळवलेला कांदा आहे. तर हा मी बिर्याणीसाठी नेहमी वापरते. तर मी हाच तळून घेतला आहे. तुम्ही आपला ओला कांदा 3 ते 4 उभे चिरून तेलामध्ये असे लाईट ब्राऊन होईपर्यंत किंवा गोल्डन होईपर्यंत तळून घ्या. तर इथे माझ्याकडे वाळवलेला कांदा होता त्याच्यामुळे मी हाच घालणार आहे. तुम्ही आपले नेहमीचा जो कांदा आपण चिरून घालतो तो या तेलामध्ये तळून घ्या. तर कांदा तळून झाला आहे. आता इथे मी 1 किलो मटण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे आपल्याला एखाद्या चाळणीत निथळत ठेवायचं आणि नंतर एका बाउलमध्ये काढून मॅरिनेट करून घ्यायचं. तर मटण मी चाळणीत निथळून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढायचं किंवा कुठल्याही भांड्यात काढायचं आणि याच्याला मसाले लावून घ्यायचे. तर याच्यामध्ये आपण 1 मोठा चमचा धने पावडर, 1 चमचा मीठ, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 छोटा चमचा आपल्याला याच्यामध्ये खडे मसाल्याची पावडर घालायची. तुम्ही अख्खे खडे मसाले घातले तरी हे चालेल. तर इथे माझ्याकडे पावडर बनवलेली आहे तर मी ती घातली. याच्यामध्ये मी काय घातलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा डिटेल्स देईल. तर 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये घरगुती काळा मसाला आणि 1.5 मोठा चमचा याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे. काळा मसाला ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. आता आपण जो कांदा तळून घेतला आहे तो आपण याच्यामध्ये 1 वाटी भरून याच्यामध्ये घालू आणि हे सर्व मटण मसाले घातलेलं व्यवस्थित असं मॅरिनेट करून घेऊ. आता मॅरिनेट केलेलं जे मटण आहे त्याला आपण हे मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये दही घालायचे. आता आपल्याला याच्यामध्ये 4 मोठे चमचे दही घालायचे. हे साधारणतः 1 मोठी वाटी किंवा ग्रॅममध्ये म्हणाल तर 250 ग्रॅम एवढं हे दही आहे. दही घेताना थोडंसं आंबट घ्यायचं आहे. अगदीच फार कमी आंबट असलेलं दही घेऊ नका, कारण की याला मग बिर्याणीला छान अशी टेस्ट येते दही आंबट असल्यानंतर. तर आता हे दही जे आहे ते आपल्याला सर्व मटणला व्यवस्थित लावून घ्यायचे आणि हे मटण जे आहे ते झाकून बाजूला ठेवायचे. मॅरिनेट केलेलं मटण आपण 5-10 मिनटं बाजूला ठेवू आणि तांदूळ शिजण्यासाठी पाणी गरम करायला ठेवू. त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये तांदूळ बुडून थोडं पाणी वर राहील एवढं पाणी एका पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलं आहे. जोपर्यंत हे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण कुकरमध्ये जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते शिजवून घेऊ. त्यासाठी एका कुकरमध्ये आपल्याला 1 मोठा टेबलस्पून तेल घालायचे किंवा 1.5 टेबलस्पून तेल घालायचे आणि याच्यामध्ये 3-4 तेजपत्ता घालायचे आहेत आणि याच्यामध्ये 2 कांदे जे आहेत मध्यम आकाराचे ते उभे चिरून घालायचे आहेत आणि कांदा एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला हाय टू मीडियम हीटवर परतून घ्यायचा आहे. तर मटण बिर्याणी बनवताना ती आपल्याला पातेल्यामध्ये बनवायची. तर आपण ती प्रथम कुकरमध्ये मटण शिजवून घेऊ, कारण की मटण शिजण्यासाठी वेळ लागतो. तर आपण 2-3 शिट्ट्या आपण त्याच्या कुकरला करून घेऊ म्हणजे मटण पटकन शिजतं. तर आता जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते कांदा व्यवस्थित मऊ परतल्यानंतर हे आपण या कुकरमध्ये घालू आणि झाकण लावून याच्यात 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला सेपरेट असं पाणी घालायचं नाही. आपण याच्यामध्ये दही घातलं आहे त्याच्यामुळे हे जे मटण आहे ते आपल्याला दह्यामध्येच व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. तर आपण याला झाकण लावू आणि हाय टू मीडियम हीटवर या कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे मी 3 शिट्ट्या करून हे कुकर बाजूला ठेवून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला याचं झाकण खोलायचं आहे. तर कुकर आता मी शिट्ट्या झालेल्या आहेत याचं बाजूला ठेवू आणि पूर्णपणे थंड करून घेऊ. तोपर्यंत आपण राईस शिजण्यासाठी जे पाणी ठेवलं होतं ते गरम झाले त्याच्यामध्ये खडे मसाले घालू. तर याच्यामध्ये मी सर्व खडे मसाले घातलेत. या खडे मसाल्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. इथे माझ्याकडून खडे मसाले दाखवण्यात राहिलेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये पाणी उकळल्यावर थोडंसं पुदिना घालूया आणि 2 चमचे राईस शिजण्यासाठी किंवा भात शिजण्यासाठी मीठ घालायचे. तर आपल्याला तांदूळ शिजवताना देखील याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तूप घालायचं. तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता. याने काय होतं, जेव्हा भात शिजतो
तेव्हा तो असा कोरडा राहत नाही, असा सॉफ्ट राहतो. तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा तूप किंवा 1 चमचा तेल घालायचे आहे आणि 3 ते 4 लिंब आहेत आणि ते आपल्याला त्याचा रस काढून पिळून यात पाण्यामध्ये घालायचा. तर आता पाणी आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि राईस देखील आपला छान पाण्यामध्ये भिजला आहे. तर तो आपण एखाद्या चाळणीमध्ये गाळून घेऊन या गरम झालेल्या पाण्यामध्ये घालायचा आणि याला आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. अगदी पूर्ण भात शिजवायचा नाही, थोडासा याच्यामध्ये कच्चेपणा राहायला पाहिजे. तर राहिलेला आपण बिर्याणी जेव्हा दम देऊ त्याच्यामध्ये शिजेल. तर हाय हीटवर हा तांदूळ जो आहे तो आपल्याला पाण्यामध्ये घालून शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण जे मटण कुकरमध्ये शिजवून घेतलं आहे त्याला थोडंसं परतून घेऊया काही मसाले घालून. त्यासाठी आपल्याला पातेल्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालून त्याच्यामध्ये 3 मोठे कांदे उभे चिरून घालायचे आहेत. काही खडे मसाले देखील आपण इथे घालूयात. तर त्याच्यामध्ये मी 3-4 तेजपत्ता, 3-4 लवंग, मिरे, 1 चक्री फूल आणि 3-4 हिरवी वेलची घातलेली आहे. खडे मसाले तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. तर हे सर्व खडे मसाले घातल्यानंतर आपल्याला कांदा एकदम मऊ होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेल इथे मी लागेल असं घातलेलं आहे, खूप जास्तही एकदाच घालायचं नाही आहे. पण बिर्याणी बनवताना थोडं तेल आणि तूप जास्त प्रमाणामध्येच वापरावं लागतं, नाही तर मग बिर्याणीला एवढी टेस्ट येत नाही. तर आता आपल्याला याच्यामध्ये 1 मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायचे आणि छान याच्यामध्ये परतून घ्यायचे. तर आता आपण याच्यामध्ये थोडा पुदिना कट करून घालूया. तर इथे मी मुठभर पुदिना बारीक चिरून पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता, तो याच्यामध्ये घातला आहे आणि 2 मोठे टोमॅटो उभे चिरून याच्यामध्ये घातलेले आहे. टोमॅटो जर तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही तो स्किप देखील करू शकता. तर आता हे सर्व आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत टोमॅटो व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप आपल्याला लागलं तर आपण मागून घालूया, म्हणजे खूप जास्तही होणार नाही. तर आता आपलं हे टोमॅटो जो आहे तो मऊ असा परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालू. त्याच्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद, 3 चमचे इथे मी धने पावडर घातलेली आहे. मसाले मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किती घातले आहेत ते देईल. जर तुम्हाला बिर्याणी कमी तिखट हवी असेल तर तुम्ही लाल तिखट स्किप करू शकता. तर इथे मी 1 छोटा चमचा याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. तिखट तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. तर आता आपल्याला हे सर्व मसाले जे आहेत ते याच्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचेत. इथे मला तेल थोडंसं कमी वाटत आहे, तर याच्यामध्ये आपण थोडंसं तेल आणखीन घालूया. तेल आपण लागेल तसं थोडंसं घालायचे, म्हणजे खूप जास्तही होणार नाही. तर पहा, हा जो टोमॅटो आहे आणि मसाले आहेत ते व्यवस्थित असे आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम टू लोमध्ये ठेवायची. तर इथे मी बिर्याणीसाठी सेपरेट जाड बूड असलेलं पातेलं वापरलं आहे. तर इथे मी एव्हरेस्टचा बिर्याणीचा रेडीमेड मसाला जो असतो बिर्याणी मसाला तो वापरला आहे. तर इथे मी 3 पॅकेट याच्यामध्ये बिर्याणी मसाला घातलेला आहे. आपण बिर्याणी जास्त प्रमाणामध्ये बनवत आहोत, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी 3 पॅकेट बिर्याणी मसाला घातलेला आहे. एव्हरेस्टचा आहे. 10 रुपयाला हे पॅकेट मार्केटमध्ये किंवा दुकानांमध्ये कुठेही सहज मिळते. साधारणतः 3 पॅकेट याच्यामध्ये मी हे मसाला घातलेला आहे. तर आता आपण हा सर्व मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ. याच्यामध्ये मला थोडंसं तेल कमी वाटत आहे, तर आपण याच्यामध्ये 1.5 टेबलस्पून तेल आणखी घालून मसाले याच्यामध्ये 2-3 मिनटं व्यवस्थित परतून घेऊया. पॅकेटमधला मसाला घातल्यानंतर मसाले फार वेळ परतायचे नाही, म्हणजे त्याची जी ओरिजिनल चव असते ती टिकून राहते. आता आपण जे मटण कुकरमध्ये शिजवून घेतलं होतं ते सर्व याच्यामध्ये घालायचं आणि याला छान तेल सुटेपर्यंत किंवा याच्यामधलं जे पाणी आहे ते थोडं आटेपर्यंत याला आपल्याला मीडियम टू लो हीटवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला तुम्ही पाहिलं की मटणला स्वतःलाच दह्यामुळे पाणी सुटलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला सेपरेट पाणी घालण्याची गरज आहे. तर मटण आपलं थोडं आटत आहे किंवा त्यातलं पाणी आटत आहे तोपर्यंत आपण पाहू राईस जो आहे तो आपला व्यवस्थित शिजलेला आहे. अशा प्रकारे एखादा मोठा बाउल आणि चाळणी घ्यायची, त्याच्यामध्ये सर्व जो राईस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. राईस देखील आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही, 80% शिजवायचा. राहिलेला आपल्याला या पातेल्यामध्ये घातल्यानंतर शिजवून घ्यायचा आहे. तर आपल्याला हे दोन्ही साईड बाय साईड करायचं आहे. मटण शिजायला घातल्यानंतर पातेल्यामध्येच भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे तो गरम असतानाच आपल्याला याच्यामध्ये घालता येतो. तर पहा, मटणामधलं जे पाणी आहे ते आपलं आटलेलं आहे. 5-6 मिनटं झालेले आहे. याला मी मीडियम टू लो हीटवर व्यवस्थित असं परतून घेतलं आहे. तर कुठलंही आता एखादं भाजी पात्र किंवा बाऊल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे मटण थोडं काढून घ्यायचं आहे. आपण बिर्याणीचे 2 लेअर करणार आहोत. तर थोडं आपण मटण जे आहे ते वरच्या लेअरमध्ये घालू आणि थोडं खालच्या लेअरसाठी ठेवूयात. तर इथे मी
थोडं मटण खालच्या लेअरला ठेवलेलं आहे. शक्यतो बिर्याणी करताना कुठलंही जाड बुडाचं भांडं वापरावं, जेणेकरून ते खाली लागत नाही आणि बिर्याणी व्यवस्थित होते. तर पहा, इथे मी खालच्या बाजूला थोडं मटण ठेवलेलं ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि जो राईस आपण शिजवून घेतलेला आहे तो आपल्याला ह्याच्यावर एक लेअर लावून घ्यायची आहे. तर थोडा राईस आपण आता टाकूया आणि थोडा आपण दुसऱ्या लेअरला घालूया. तर थोडा राईस मी टाकलेला आहे. आता आपल्याला याच्यावर दुसरी लेअर देखील लावून घ्यायची आहे. तर राहिलेलं सर्व मटण जे आहे ते आपल्याला दुसऱ्या लेअरवर घालायचं, व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. मटण बिर्याणी बनवताना त्याच्यामध्ये तेल आणि तूप हे आपल्याला व्यवस्थित प्रमाणामध्ये वापरायचे, म्हणजे जो राईस आहे तो आपला कोरडा होत नाही आणि बिर्याणीला छान अशी टेस्ट येते. तर पहा, याच्यामध्ये आता आपण पोहे खाण्याचे 2 चमचे तूप असं बाजूला सोडायचे आणि थोडं मध्ये देखील घालायचं आहे. तर याने काय होतं, जो राईस आहे तो आपला एकदम सॉफ्ट राहतो आणि बिर्याणीला देखील छान अशी टेस्ट येते. तर आता आपल्याला राहिलेला जो राईस आहे तो देखील याच्यावर घालून घ्यायचा आहे. तर राईस शिजताना तो आपल्याला थोडासा कच्चा ठेवायचा आहे आणि गरम असतानाच तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे, म्हणजे जो राहिलेला आहे तो या मटण मध्ये व्यवस्थित शिजला जातो आणि बिर्याणीला एकदम मस्त अशी टेस्ट येते. तर या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून या पद्धतीने तुम्ही ही बिर्याणी नक्की करून पहा. इथे मी 1 किलो प्रमाणामध्ये कमीत कमी 5 ते 6 लोकांना पुरेल एवढी ही बिर्याणी बनवलेली आहे. तर सर्व राईस घालून झालेला आहे. आता आपण याच्यावर थोडासा 2 चमचे पाण्यामध्ये ऑरेंज आणि 2 चमचे पाण्यामध्ये ग्रीन कलर 2 वाट्यांमध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे. तर हा आपण याच्यामध्ये घालूया. पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलात तरीही चालेल. तर आता आपण याच्यामध्ये थोडासा तळलेला कांदा आणि थोडासा पुदिना घालूयात. नंतर आता ही जी बिर्याणी आहे ती आपल्याला एक 15 मिनटं तरी लो फ्लेमवर तव्यावर आपल्याला याला या पातेल्याला ठेवायचे. त्यासाठी काय करायचं आहे की हे जे पातेलं आहे ते खाली काढून घ्यायचे आणि गॅसवर एखादा तवा जो असतो भाकरी किंवा पोळीचा तो ठेवायचा आहे. 5 मिनटं तवा हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचा आहे. नंतर हे जे पातेलं आहे ते आपल्याला त्या तव्यावर ठेवून कमीत कमी 10 ते 15 मिनटं ही जी बिर्याणी आहे त्या तव्यावर आपल्याला एकदम लो फ्लेमवर व्यवस्थित अशी होऊ द्यायची किंवा वाफून घ्यायची आहे. तर पहा, गॅसची फ्लेम आपल्याला पातेलं तव्यावर ठेवल्यानंतर एकदम लो करायची आहे आणि याच्यामध्ये वरतून 2 चमचे आणखीन साजूक तूप घालायचे. बिर्याणी म्हणलं की याच्यामध्ये तूप आणि तेल थोडं व्यवस्थित प्रमाणामध्ये असेल तर बिर्याणी अगदी छान होते. तर इथे मी 2 पोहे खाण्याचे 2 चमचे तूप याच्यावर घातले. आता या पातेल्याला आपल्याला पॅक बसेल असं एखादं झाकण याच्यावर ठेवायचे आणि त्याच्यावर वजन ठेवायचे, जेणेकरून याच्यामधली वाफ बाहेर जाणार नाही. गॅसची फ्लेम पूर्ण लोवर करायची आणि याला एक 15 मिनटं छान असं वाफून घ्यायचे. 15 मिनटं झालेले आहेत. आता आपण हे झाकण काढून घेऊ. तर पहा, आपली बिर्याणी जी आहे ती मस्तपैकी अशी बनून तयार आहे. तर ही आपण सर्व करूया. तर ही बिर्याणी तुम्ही कोशिंबीरसोबत सर्व करा किंवा तुम्ही याच्यासाठी सेपरेट तिखट रस्सा बनवला तरीही चालेल. तर पहा, आपली बिर्याणी जी आहे ती मस्तपैकी अशी बनवून तयार आहे. तर या पद्धतीने तुम्ही 6 ते 7 लोकांसाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बिर्याणी बनवायची असेल तर अगदी सोप्या पद्धतीने ही बिर्याणी करून पहा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट नक्की करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर या पद्धतीने ही जी आपली मटण बिर्याणी आहे ती बनवून तयार आहे. ही आपण 1 किलो प्रमाणामध्ये केलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच रेसिपीसोबत. पाहत राहा दमयंतीज किचन. धन्यवाद.